सर्वसामान्यांचं हक्काचं व्यासपीठ। ताई काय सांगाल, विजय तुमच्या ह्याच्यात विजय झालेला आहे तर त्याबद्दल काय सांगाल? खरं तर धन्यवाद मी करेल पहिले आपले महाराष्ट्राचे उपमुख्यमंत्री अजितदादा पवार साहेब, आपले आमदार माऊली आबा कटके आणि आपले माजी खासदार आढळराव पाटील साहेब यांनी खरं मला एक सुवर्ण संधी दिली आणि त्या संधीचं सोनं खरं माझ्या शिरूरच्या जनतेने आज मला दिलं आहे। त्यांनी विश्वास ठेवला आहे आणि माझी हवेलीची साथ, शिरूरची साथ ही खूप मोलाची ठरली आणि माझे सगळे नातेवाईक आणि धारीवाल कुटुंबीय चांगल्या मताने तुमचा विजय झाला आहे, त्याबद्दल काय सांगा? शिरूरकरांनी तुमच्यावर विश्वास दाखवला आहे। खरं तर हा माझा विजय शिरूरच्या जनतेलाच जातो आणि शिरूरकरांनी खूप मोठी साथ दिली। त्यांनी खरं तर त्यांच्या सुनेवर खूप मोठा विश्वास दाखवला आहे आणि त्या विश्वास मी त्यांचा तडा जाऊन देणार नाही। त्यांच्या विश्वासाला त्यांनी मला पात्र ठरवलं आहे, हेच माझं खूप मोठं नशीब आहे आणि मी त्यांच्या विश्वासाला तडा जाऊन देणार नाही आणि हे निश्चितच पुढे चांगले काम करत राहील। शिरूर नगर परिषदेवर पाचरणे कुटुंबांचं नाव लागले गेले, काय सांगाल त्याबद्दल? स्वर्गीय आमदार बाबुराव पाचरणेनंतर या नगर परिषद पहिल्यांदा पाचरणे कुटुंबांचं नाव लागले। खरं तर माझे सासरे बाबुरावजी पाचरणे साहेब आणि माझे सासरे गणेश तात्या पाचरणे यांनी पहिले उपनगराध्यक्ष म्हणून ही पदवी स्वीकारली होती आणि आज त्यांची सून म्हणून मी नगराध्यक्षपदी ही पदवी स्वीकारते आहे आणि त्यांचा माझा पहिल्या चरणी माझ्या सासऱ्यांना आशीर्वाद असेल आणि त्यांचा आशीर्वाद घेऊन मी इथून पुढे कायम चालत राहील आणि पाचरणे कुटुंबियासाठी खूप अभिमानाची गोष्ट आहे आणि माझ्या सासऱ्यांना गणेश दादा पाचरणेंना या असते तर आता खूप आनंदही झाला असता। आगामी 5 वर्षात आपण नगराध्यक्ष म्हणून कोणत्या विषयाला प्राधान्य देणार प्रामुख्याने? निश्चितच मी प्रत्येक वेळी म्हणत आली आहे महिलांचं आरोग्य आणि विकासाची कामे, या सगळ्या गोष्टींकडे नक्की लक्ष देईल। शुभेच्छा तुम्हाला। थँक्यू। काय सांगाल, नगराध्यक्ष पदासह 7 नगरसेवक शिरूर शहरात निवडून आणले? निश्चितपणे शिरूर नगराध्यक्ष पदासाठी सर्व शिरूरमधील सर्वसामान्य मायबाप जनतेचं मनापासून मी आभार व्यक्त करतो की त्यांनी एवढा मोठा विश्वास या ठिकाणी आपल्या शिरूरच्या येणाऱ्या डेव्हलपमेंटसाठी किंवा शहरासाठी या ठिकाणी जो काही निर्णय घेतला त्याबद्दल मी सर्वप्रथम सगळ्यांचं मनापासून धन्यवाद देतो, सगळ्यांचे आभार व्यक्त करतो। आणि हा जो विजय आहे हा शिरूरच्या सर्वसामान्य नागरिकाचा, त्यांच्या विश्वासार्थीचा आणि सर्वसामान्य कार्यकर्त्यांचा खऱ्या अर्थानं हा विजय आहे। त्याच्यामुळे येणाऱ्या काळामध्ये निश्चितपणे जी काही राजकारणात अस्थिरता होती तर त्या माध्यमातून निश्चितपणे शिरूरच्या जनतेला विश्वास देण्यामध्ये त्या ठिकाणी आपण यशस्वी झालेलो आहोत आणि खऱ्या अर्थानं आपल्या राज्याचे उपमुख्यमंत्री अजितदादांच्या माध्यमातून आणि अजितदादांच्या सभेनंतर आणि अजितदादांच्या असलेला विश्वास याच्या माध्यमातून एवढं मोठं यश हे शिरूर शहरात खऱ्या अर्थानं पहिल्याच निवडणुकीमध्ये मिळालेलं आहे आणि ती विश्वासार्हता निश्चितपणे पुढे घेऊन जाण्याचं काम या ठिकाणी करत आहोत। 7 जागा या ठिकाणी निवडून आलेल्या आहेत, प्लस 1 जी जागा अपक्ष आहेत त्यांनी देखील या ठिकाणी राष्ट्रवादी काँग्रेस पार्टीत प्रवेश केलेला आहे आणि आता आपण पाहिलं की समोरची जी काही 5 सीटं निवडून आलेली होती त्यांनी देखील बिनशर्त पाठिंबा या ठिकाणी राष्ट्रवादी काँग्रेस पार्टीला दिलेला आहे। त्याच्यामुळे शिरूर शहराच्या विकासासाठी इथून पुढच्या काळामध्ये सुद्धा जे काही एवढं मोठं मताधिक्य 2000चं लीड खऱ्या अर्थानं मायबाप जनतेने या ठिकाणी दिलेलं आहे। जी विधानसभेची विश्वासार्हता होती तीच विश्वासार्हता इथून पुढं, त्याच विश्वासार्हतेला पुढं नेण्याचं काम आम्ही सर्व मंडळी सर्वांना विश्वासात घेऊन त्या ठिकाणी करू, हा विश्वास मी आपल्या सर्वांना या ठिकाणी देतो। तुम्ही भाषणात सांगितलं तर स्वर्गीय माझे आमदार बाबुराव पाचरणे यांचा वारसा ते पुढं चालवतील, पाचरणे कुटुंबियांचं नाव आज नगराध्यक्षपदी लागले, त्याबद्दल निश्चितपणे त्याचा आनंद निश्चितपणे झालेलाच आहे। स्वर्गीय माजी आमदार बाबुरावजी पाचरणे साहेब असतील, शहीदबाई असतील, त्या ठिकाणी रसिकभाऊ असतील, प्रकाश सेठ असतील, या सर्वांनी या शिरूर शहराची एक वेगळी ओळख या पुणे जिल्ह्यामध्ये जपलेली आहे आणि शिरूर शहरात अनेक समाजाचे त्या ठिकाणी लोक राहतात। सर्व समाजाला न्याय देण्याची भूमिका, शिरूर शहरात शांतता कशी राहील आणि चांगल्या पद्धतीने शिरूर शहराला विकासाच्या माध्यमातून येणाऱ्या काळामध्ये जी काही या ठिकाणी प्रचंड डेव्हलपमेंट होत आहे, पुणे शिरूर फ्लायओव्हर, मेट्रो, हायस्पीड रेल्वे, त्याच्यानंतर शिरूर शहरात अंतर्गत कामं, त्याचा केलेला DPR, आपण वर्षभरात दिलेली कामं, हे सगळं जर पाहिलं तर येणाऱ्या या 4 वर्षांमध्ये निश्चितपणे शिरूर शहर हे अग्रगण्य शहर म्हणून पुणे जिल्ह्यामध्ये उदयास येईल असा मला एक विश्वास वाटतो। अलका 2
ॲडव्होकेट सुप्रिया शिवाजी साकुरे तिसऱ्या फेरीत खान साजिद रफिक तिसऱ्या फेरीत मध्ये 140 एकूण मते 454. तुषार जयराम वेताळ 43 एकूण मते 68. नोटा आपल्या परिसरातील बातम्या पाहण्यासाठी चॅनलला सबस्क्राईब करा, व्हिडिओला लाईक करा आणि बेल आयकॉन दाबायला विसरू नका.